फ्रेंड्स, आज आपण एक कविता पाहणार आहोत. क्लास 7 युनिट 4 डबल स्टँडर्ड्स मीन्स दुटप्पी धोरण. कविता सुरू करण्यापूर्वी माझे चॅनल टेक विद्या याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया डबल स्टँडर्ड या कवितेला. आपण कधी कधी म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, म्हणजे त्याचं जे वागणं आहे ते वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळं असतं. जेव्हा तो आपल्याशी बोलत असतो तेव्हा तो वेगळाच वागतो किंवा बोलतो, आणि जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो त्यावेळेस त्याची रिॲक्शन ही वेगळीच असते. तर असं का? असंच या कवितेमध्ये ही एक मुलगी आहे, ती आपल्या आईवडिलांना हेच विचारते आहे की आम्ही लहान आहे म्हणून आमच्याशी असं वागता, पण तीच जर कृती तुम्ही केली तर मग तुम्ही म्हणता आमचं बरोबर आहे. तर असं या मुलीने आपल्या आईवडिलांना जाब विचारलेला आहे की आम्ही लहान आहे म्हणून आम्हाला तुम्ही अशी वागणूक देता, पण तुम्ही तेव्हा तसं वागता तेव्हा तुम्ही बरोबर असता का? तर बघूया ही पोयम. न्यू वर्ड्स इन दिस पोयम. लेझी मीन्स आळशी, क्रेझी मीन्स वेडा. लेझी आणि क्रेझी हे राईम वर्ड सुद्धा आहेत. स्टबर्न मीन्स हट्टी, फर्म मीन्स भक्कम, रूड उद्धट, अँड गुड मीन्स चांगला. रूड अँड गुड आर ऑल्सो rhyme words. These words are from the first two stanza and remaining rhyming words you have to find after seeing this video. Let's read first stanza. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. म्हणजे ही मुलगी फर्स्ट स्टँजामध्ये विचारते तिच्या पॅरेंट्सला की मी जेव्हा लेट उठते, वेकअप मीन्स झोपेतून उठणे, लेट उठते तेव्हा तुम्ही म्हणता की मी आळशी झालेली आहे, आळशी होत आहे. पण जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा काय कारण सांगता की आज अलार्म झाला नाही, किंवा हे घड्याळ जे आहे घड्याळाने अलार्म वेळेवर दिला नाही. दॅट्स क्रेझी मीन्स हा वेडा अलार्म आहे. सेकंड स्टांजा. When I say no to something, I am being stubborn. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा मी हट्टी आहे, माझा स्वभाव हट्टी आहे असं तुम्ही म्हणता. When you say no to something, you are being firm. आणि एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम आहात, फर्म आहेत असं गृहीत धरता. थर्ड स्टांजा. When I raise my voice, it is shocking and rude. मी जेव्हा उंच आवाजात बोलतो, रेज मीन्स वर चढता आवाज आणि व्हॉइस म्हणजे आवाज, म्हणजे मी जेव्हा माझा आवाज चढवून बोलतो किंवा उंच स्वरात बोलतो, इट इज शॉकिंग अँड रूड. तो उद्धटपणा असतो आणि तुम्हाला धक्कादायक वाटतो, आणि त्यामध्ये माझा उद्धटपणा तुम्हाला दिसून येतो. When you raise your voice, you are teaching me to be good. पण जेव्हा तुम्ही आमच्यावर ओरडता किंवा आमच्याशी उंच स्वरात बोलता, आवाजामध्ये बोलता, तेव्हा तुम्ही काय म्हणता की मी तुम्हाला चांगल्यासाठीच ओरडत आहे किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी लागाव्या म्हणून मी उंच आवाजात बोलत आहे. हिअर व्हॉइस मीन्स आवाज, रूड मीन्स उद्धटपणा, गुड मीन्स चांगला, रेज म्हणजे उंच. Next stanza. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slips, you were helpless. माझ्या हातून जेव्हा काही तुटतं तेव्हा तुम्ही म्हणता की हा केअरलेस आहे, म्हणजेच हा निष्काळजीपणाने वागतो, किंवा क्लमसी आहे म्हणजे वेंधळा आहे, नीट वागत नाही, नीटपणा त्याच्यामध्ये नाही. पण जेव्हा तुमच्या हाताने काही फुटतं तर तुम्ही काय म्हणता? इट स्लिप, ते माझ्या हातातून घसरलं, आणि ते घसरल्यामुळे मी काय करू शकतो? आय एम हेल्पलेस, माझा काही त्याला इलाज नव्हता, ना इलाज. हिअर ब्रेक मीन्स तोडणे, केअरलेस मीन्स निष्काळजी, क्लमसी मीन्स नीट कुठलीही गोष्ट न हाताळणे, वेंधळा.
अँड हेल्पलेस मीन्स नाईलाज. स्लिप म्हणजे घसरणे. वेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल एरर. मी जेव्हा काही चुकीचं वागतो किंवा चुकीचं करतो तेव्हा मी काय आहे? टेरर आहे. आणि तुमच्या हातून जेव्हा काही रॉंग घडतं, चुकीचं घडतं, ती काय असते? एरर असते. म्हणजेच ती तुमची चुकी असते. आणि मी जर काही केलं, माझ्या हातून काही चुकीचं घडलं तर ते गुन्हा असतो. त्रास देण्याचा एक हेतू असतो असं तुम्हाला वाटतं. फॉरगिवेबल म्हणजे क्षमा करण्यायोग्य, एरर म्हणजे चुकी. हिअर टेरर अँड एरर आर ऑल्सो रायमिंग वर्ड्स. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. Here, quarrel means भांडण, wild means जंगली, and naughty means खोडकर, neighbor शेजारी, and duty म्हणजेच कर्तव्य. जेव्हा मी माझ्या मित्राशी भांडतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी खोडकर आहे, नॉटी आहे आणि वाईल्ड आहे. आणि तुम्ही जेव्हा शेजाऱ्यांशी भांडता तेव्हा तुम्ही काय म्हणता की मी माझं कर्तव्य बजावत आहे, मी माझी ड्युटी करत आहे. दिस इज द लास्ट आन्सर. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल द चाइल्ड्स डिलाइट. मग शेवटच्या कडव्यामध्ये ही मुलगी म्हणते की आय एम ऑलवेज रॉंग. आम्ही लहान आहे म्हणून आम्ही काय आहे? नेहमी चुकीचं आहे. आणि तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्ही नेहमी बरोबर असता. तुमचं वागणं हे जे आहे हे नेहमी बरोबरच असतं आणि आम्ही कसंही वागलो तरी ते चुकीचंच असतं. आणि शेवटी ती एक प्रश्न आपल्याला विचारते की वाय डू पीपल ग्रो अप. लोक मोठी का होतात? अँड स्पॉइल्ड चाइल्ड्स डिलाइट. आणि मुलांचा आनंद का घालवतात? हिअर डिलाइट मीन्स जॉय. राईट अँड डिलाइट आर द रायमिंग वर्ड्स. हिअर राईट मीन्स बरोबर अँड डिलाइट मीन्स जॉय, आनंद. म्हणून ही मुलगी शेवटी म्हणते की मुलांचा आनंद घालवण्यासाठी हे लोक मोठेच का होतात? हा मला इथे प्रश्न पडलेला आहे. अशा प्रकारे ही पोयम आपण इथे एक्सप्लेनेशनमधून समजून घेतलेली आहे. तर मुलांनो, आईवडील हे आपल्या चांगल्यासाठीच नेहमी आपल्यावर रागवतात. आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात. आपण चांगलं वागावं, आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणूनच त्यांचा प्रयत्न असतो आपल्याला शिस्त लावण्याचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. 7वीच्या कविता यापुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.